मुलांनो, आज 11 मे 2024 आजचा पेपर जो होता MST CETचा तो अगदी इझी टू मॉडरेट लेवलचा होता। त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आले होते किंवा कुठल्या टॉपिक्सला मेजर इम्पॉर्टन्स देण्यात आलं होतं, मॅथ्सची लेवल कशी होती, फिजिक्सची लेवल कशी होती आणि केमिस्ट्रीची लेवल कशी होती आणि प्रश्न कुठून आले होते, या सर्व गोष्टींची डिस्कशन आपण आजच्या लेक्चरला करणार आहे। ठीक आहे, आपण विद्यार्थ्यांना सुरुवात करूया। सुरुवात मुलांना आपण फिजिक्स पासून करूया। फिजिक्स मध्ये बघायचं झालं तर 3 ते 4-5 टॉपिक्स वर मेनली फोकस केला होता आजच्या शिफ्ट मध्ये। एक होती मुलांना कायनेटिक एनर्जी विचारले होते, दुसरे पोटेन्शियल एनर्जी विचारले होते, तिसरं करंट इलेक्ट्रिसिटी नावाच्या टॉपिक मधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आले होते असे मुलं सांगत होते। त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स वर देखील भरभरून प्रश्न आले होते। त्याच्यानंतर मुलांना फॅरेडेज लॉ नावाची कन्सेप्ट आहे तिथून एक प्रश्न आला होता। त्याच्यानंतर सेमीकंडक्टर, त्याच्यानंतर गेट, नांड गेट, नॉर गेट, ऑर गेट, झँड गेट या सर्व गेट्सवर प्रश्न बघायला मिळाला होता। अशा पद्धतीने या सर्व टॉपिक्सवर आपल्याला इझी टू मॉडरेट लेवलचे प्रश्न बघायला मिळाले होते। जास्तीत जास्त मुलांना फॉर्म्युला बेस्ड प्रश्न करून जायचे। तुम्हाला फॉर्म्युला बुक देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केली। तुम्ही जर का अजून देखील ती जॉईन नसणार केलेलं आपलं टेलिग्राम चॅनल तर सर्च करायचे उदय सर केमिस्ट्री टेलिग्रामवर आणि तिथे जॉईन करायचे। तिथे आपण एक फॉर्म्युला बुक दिली, मॅथ्ससाठी दिली, फिजिक्ससाठी दिली, केमिस्ट्रीसाठी दिली। मी तुम्हाला सिरियसली सांगतोय मुलांनो, ज्या ज्या गोष्टी सरांनी प्रोव्हाइड केल्या आहे किंवा ज्या ज्या गोष्टींच्या माध्यमातून सरांनी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली, मोर दॅन 95% प्रश्न 95% तुमच्या सीईटीचा पेपर तिथून येतो। याच्यापेक्षा आनंदाची आणि चांगली गोष्ट दुसरी आयुष्यात कुठलीच राहू शकत नाही। आपण मुलांनो वन शॉट मध्ये केमिस्ट्री घेतलं, बरोबर आहे। त्या वन शॉट मधून केमिस्ट्री मध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाहीये, मोर दॅन 80% क्वेश्चन ऍज इट इज कॉपी पेस्ट आले। आपण मुलांना केमिस्ट्रीसाठी एक इम्पॉर्टंट शीट दिली टेलिग्राम चॅनलवर, तुम्हाला विश्वास बसणार नाही ती जर का इम्पॉर्टंट शीट आणि तो जर का व्हिडिओ तुम्ही जर का या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून व्यवस्थित अभ्यास केला असता किंवा करणार तर तुम्हाला मी लिहून देऊ शकतो की तुम्हाला 95% पुढे मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच। हे मी तुम्हाला ठामपणे सांगतोय। सर एवढं ठामपणे कसं सांगू शकता तुम्ही? अरे मुलांचे फोन येतात, तेच प्रश्न रिपीट होत आहे मुलांनो। सरांनी फार मेहनत करून ती शीट बनवली, ठीक आहे। मग आता फिजिक्सचं तुम्हाला कळालं, आता केमिस्ट्रीचं मी थोडी तुम्हाला माहिती सुरुवातीला सांगितली, ठीक आहे। आता केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये काय काय बघायला मिळालं होतं मुलांनो, महत्वाचे प्रश्न तुम्हाला इकडे बाजूला बघायला मिळत असणार की हे या शिफ्टला मोठ्या प्रमाणात विचारलं गेलं होतं। एक म्हणजे आले होते मुलांना ऑक्सिडेशन स्टेट आले होते, दुसरं म्हणजे मुलांना स्टॉक नोटेशनचे पण काही प्रश्न बघायला मिळाले होते, तिसरं म्हणजे मुलांना हायब्रिडायझेशन आलं होतं, चौथं म्हणजे उल्फ किश्नर रिएक्शन आली होती, पाचवं म्हणजे वुड्स रिएक्शन आले होते, त्याच्यानंतर मुलांना अजून कॅनिझरोज रिएक्शन आले होते, त्याच्यानंतर सांगायचं झालं तर इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन आलं होतं फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी। त्याच्यानंतर मुलांना सांगायचं झालं तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये जो फ्युएल सेल आहे त्याच्यावर बेस्ड एक प्रश्न बघायला मिळाला होता। त्याच्यानंतर मुलांना सोल्युशन मध्ये तो एक चार्ट आहे बघा 2.1 टेबल 2.1, तिथे ते 9 एक्झाम्पल्स आहे ना, त्या 9 एक्झाम्पल्स पैकी एक प्रश्न आपल्याला बघायला मिळाला होता। त्याच्यानंतर मुलांना डेन्सिटी इज इक्वल टू न म्हणा अख्खा जगविख्यात आपला फॉर्म्युला आहे तो विचारला गेला होता। त्याच्यानंतर मुलांना पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमीचा प्रश्न विचारला गेला होता। पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी लास्ट चॅप्टर ग्रीन केमिस्ट्री, मी अजून पण सांगतोय तो वन शॉटचा व्हिडिओ बघून टाका, तुम्हाला सर्व टॉपिक्स क्लिअर होणार आहे। माझ्यासाठी बघा, तुमच्यासाठी नका बघू, फायदा सरांचा होणार तुम्ही बघितल्यावर। असं नसतं मुलांनो, फायदा तुमचाच होत असतो, ठीक आहे ना। तुमच्या सर्वांसाठी केले ना आपण, दुसरं कोणासाठी केलं? माझ्यासाठी नाही, बिलकुल नाही। फक्त सरांचं एकच गोष्ट आहे, सरांचा फायदा एकच होतो। किती होतो? एकच फायदा होतो। काय होतो माहिती आहे का? सांगतो, लक्ष दे। आता तू काय केलं समज, आता तू व्हिडिओ बघितला, तू लेक्चर बघितलं, तू चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं, ठीक आहे। त्याच्यामुळे काय होतं मुलांनो, आपली माहिती आहे ना ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचते आणि कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा सरांना फोन येतो की सर आम्ही तुमचे लेक्चर बघतो सर, मी तुमचा युट्यूबवरचा सबस्क्रायबर बोलतोय सर, त्या तुम्ही जे सांगतात सर ते सत्य सांगतात सर, तुम्ही जे सांगतात सर तिथून प्रश्न येतात सर। ते सांगितल्यानंतर मनाला असा आनंद होतो मुलांनो, तो माझा फायदा असतो, कळालं? त्याच्यामुळे सरांचा दुसरा कुठला फायदा नाही। याचा फायदा अरे नाही, त्याच्यासाठी तर अनेक गोष्टी करण्यासारख्या, परंतु आपल्याला मी काय सांगतो मनुष्याला नेहमी मी सतत सांगत असतो माझ्या मुलांना की जो जगाला निस्वार्थपणाने देतो त्याला वर बसलेला माझा परमेश्वर न मागता देतो। ही गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवा, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवा, ठीक आहे।
त्याच्यामुळे एक सबस्क्राईब वगैरे करून टाकत जा, एक चांगली कमेंट, एक शेअर करून टाकत जा. आपल्या प्रत्येक मुलापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे. मग केमिस्ट्रीचं कळालं तुम्हाला मुलांना. केमिस्ट्रीचे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले ना, फिजिक्सचे पण सांगितले ना. आता मला सांगायचंय मॅथ्सचं. आता मॅथ्समध्ये ना आजची शिफ्ट जी होती ना ती थोडी मॉडरेट लेवलची होती. प्रामाणिकपणे सांगतोय, मॉडरेट लेवलची होती. वेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात प्रश्न आले मुलांनो, मॅट्रिक्सवर प्रश्न आले मुलांनो. त्याच्यानंतर ते लॉजिक वगैरे आहे ना, मॅथमॅटिकल लॉजिक, त्याच्यावर पण सिंपल प्रश्न आले. आता अनेक मुलांनी काय केलंय की थेरम वगैरे जे असतात ना ते स्किप केलंय. मी तुम्हाला एक सांगणार, थेरम वगैरे जे इम्पॉर्टंट थेरम वगैरे होते ना, आज त्याच्यावर आहे ना स्टेटमेंट बेस्ड काही प्रश्न बघायला मिळाले. त्याच्यामुळे ते प्रश्न देखील व्यवस्थित करून घ्या. आणि मी मॅथ्सचा लेवल जे होती ती मॉडरेट होती असंच सांगणार आहे, कारण की थोडासा एक्झामिनरने थोडा ट्रेंड मागच्या शिफ्ट्सपेक्षा थोडा चेंज केलाय. ठीक आहे. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला. केमिस्ट्री इझी होतं, फिजिक्स पण इझी होतं आणि मॅथ्स जरा मॉडरेट होतं. बघा, मी प्रत्येक मागच्या शिफ्ट पासून अनालिसिस करतोय, मागच्या शिफ्ट पासून त्यांची व्यवस्थित व्ह्यू रचना बघतोय की यांना काय करायचंय, मुलाकडून काय पाहिजे सीईटी सेलला. तर मी प्रत्येक वेळेस बघतोय ना मुलांना, सीईटी सेलला तुमच्याकडून जास्त अपेक्षा नाहीये. सीईटी सेलची अपेक्षा एकच आहे की तू थोडा का असेना पण अभ्यास चांगला केलेला पाहिजे, तुझी प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तुझं सिंपल एवढ्या गोष्टी जरी असल्या ना तर तुला 99 नाही 100% मिळवणार. आणि सरांचं स्वप्न आहे 100% मिळवण्याचं. तूच पूर्ण करणार, तूच बघू नकोस इकडं. हा, तुलाच पूर्ण करायचं आधीच सांगतोय. आणि नाही केलं तर लवकर मला फोन करायचा, लगेच तुझी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आपण सर्व अरेंजमेंट करून टाकू. लक्षात ठेव फक्त. हा सर असं का बोलतो तुम्ही? अरे हो, मला विश्वास आहे तुझ्यावर, तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. तू स्वतःला विचार. हा, आता हे कळालं सर तुम्हाला. आता मी एक पटकन सांगतोय, ज्यांची 15, 16, 17, ज्यांची उद्या वगैरे शिफ्ट आहे किंवा सेकंड शिफ्ट आहे त्यांनी लवकर लक्ष द्या. फिजिक्सची फॉर्म्युला बुक दिली, केमिस्ट्रीची इम्पॉर्टंट शीट दिली, मॅथ्सचं फॉर्म्युला बुक दिली. पटकन टेलिग्रामला जाऊन जॉईन होऊन जा, पटकन जॉईन होऊन जा. मोठ्या प्रमाणामध्ये चान्स बघा. अनेक मुलांचे कमेंट्स आले की तो वन शॉट होता ना, हा व्हिडिओ मला अगोदर का नाही मिळाला, सर तुम्ही असं का केलं, आमच्या वेळेस का नाही टाकला, सर तुम्ही लवकर टाकला असता तर आमचे चांगले प्रश्न सॉल्व्ह झाले असते. ठीक आहे मुलांना, त्या सर्वांना सॉरी बरं का, त्यांच्या सर्वांसाठी. कसं ऍडजस्ट नाही होत मुलांना प्रत्येक गोष्ट, सॉरी, खरंच सॉरी. परंतु आता ज्यांचे पुढे शिफ्ट आहे ना त्यांनी तरी व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. दिलेल्या गोष्टींचा फायदा करून घ्या आणि टेलिग्रामला जाऊन आहे ना पटकन त्या सर्व गोष्टी डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. ठीक आहे मुलांनो, आपण इथं थांबूया. सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या मुलांनो. आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आणि MST मध्ये फोडा आणि 100% घेऊन या. सरांचं थोडंसं नाव काय होणार त्याच्याने, मोठं होणार? बिलकुल नाही करायचं आपल्याला काही तसं काही. तुमचा फायदा झाला, तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं झालं, तुमच्या जीवनाचं सार्थक झालं, संपलं सरांचं कर्तव्य. ठीक आहे मुलांना, आपण इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.